नर्मदेहर. आता आम्ही विमलेश्वरमध्ये आहोत. विमलेश्वरमध्ये जे नर्मदा परिक्रमावासी आहे त्यांच्यासाठी थांबण्यासाठी एक टेंट आहे आणि विमलेश्वरपासून पुढचा जो प्रवास आहे तो आमचा समुद्रातून आमच्या बोटचा टाईम होता रात्रीचे 8 वाजेचा. तर ओहोटी असल्यामुळे समुद्रात पाणी नव्हतं, तर बोट निघण्यासाठी उशीर झाला होता. तोपर्यंत आम्ही इथे थांबलेलो होतो. आम्ही सर्व वाट बघतोय की कधी समुद्रात पाणी येईल आणि आम्ही या बोटमध्ये बसू. ते पायी नर्मदा परिक्रमा करता त्यांच्यासाठी ₹250 भाडं आहे आणि जे कार किंवा टू व्हीलरनी परिक्रमा करता त्यांच्यासाठी 500 पर पर्सन बोटचे चार्जेस आहेत. या समुद्रेत नर्मदेचा संगम आहे आणि रेवासागर पण आहे. आमचा पुढचा प्रवास आता बोटीने सुरू झाला आहे. विमलेश्वरपासून ते मिठीतलाईपर्यंत हा आमचा प्रवास आहे. टोटल 2 तास आम्हाला समुद्रात लागले. आता समुद्रामध्ये नर्मदेचा संगम आहे. याला रेवासागर असंही म्हणतात. आपण जे नर्मदेचं तीर्थ आणलेलं असतं ते ह्या संगमात टाकायचं असतं आणि थोडं संगमातलं तीर्थ आपल्याला घ्यायचं असतं आणि ते शेवटी सर्व ओंकारेश्वरला मंदिरात टाकायचं असतं. 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोचलो आहे, जे की आहे मिठीतलाई, नर्मदेहर.